नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 20 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत हॉर्नबिल महोत्सव 2025 याबद्दल थोडक्यात माहिती. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. मध्य प्रदेशातील पन्ना हिऱ्यांना GI टॅग मिळालेला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. BSFने दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन हे नुकतेच लॉन्च केलेले आहे आणि अतिशय चर्चेतली अशी ही बातमी आहे, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि सर्वोच्च नक्षल कमांडर हिडमा हा चकमकीत ठार झालेला आहे, त्याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2025च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये खालीलपैकी कोणता नवीन क्रीडा प्रकार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कॅनोईंग. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स हे कधी पार पडणार आहेत आणि त्याचा लोगो वगैरे हे सर्व आता जाहीर झालेले आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आणि कोणते नवीन क्रीडा प्रकार यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत याबद्दल आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही बातमी माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आपल्या आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 20 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय बालदिन हा आजच्या दिवशी साजरा केला जातो. जगभरातील मुलांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी हा दिवस साजरा केला जातो. 20 नोव्हेंबर 2016 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याचा आजच्या दिवशी प्रारंभ करण्यात आलेला होता. यासाठीचं मंत्रालय आहे ग्रामीण विकास मंत्रालय. 20 नोव्हेंबर 1973 पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांच्या आजच्या दिवशी निधन. विद्यार्थी मित्रांनो, आजचे महत्त्वाचे दिनविशेष आहेत. आज आंतरराष्ट्रीय बालदिन आहे आणि मागील आठवड्यामध्ये 14 नोव्हेंबर या दिवशी आपण ऑलरेडी राष्ट्रीय बालदिन हा साजरा केला आहे, कारण त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. त्यामुळे हे दिनविशेष आणि हा जो फरक आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला सरळपणे प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय बालदिन हा कधी साजरा केला जातो, आणि पर्याय क्रमांक 1 मध्येच ते तुम्हाला 14 नोव्हेंबर देऊन फसवू शकतात, कारण अशा पद्धतीचे क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारून झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न पहिला. हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी देश भागीदार म्हणून कोणत्या देशाची निवड झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 जपान, पर्याय क्रमांक 3 युनायटेड किंगडम आणि पर्याय क्रमांक 4 जर्मनी. तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युनायटेड किंगडम. तर हॉर्नबिल महोत्सव 2025 आता हा नुकताच पार पडणार आहे. नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी युकेला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. युनायटेड किंगडमला देश भागीदार म्हणून म्हणजेच कंट्री पार्टनर म्हणून आता नियुक्त करण्यात आलेले आहे. हॉर्नबिल उत्सव हा नागालँडचा सर्वात मोठा उत्सव असतो. हा उत्सव 1 ते 10 डिसेंबर 2025 या दिवशी म्हणजे या कालावधीमध्ये दरवर्षी पार पडतो. 2025ला हा 26वा उत्सव असणार आहे. यावर्षीचं ठिकाण आहे किसामागाव, कोहिमा, नागालँड. यावर्षी स्कॉटिश कलाकार रुईद्रीद मॅकलिन रुमॅक हे 2 डिसेंबर 2025 रोजी सादरीकरण करणार आहेत. नागालँडचे मुख्यमंत्री आहेत डॉक्टर नेफ्यू रिओ. तर लक्षात ठेवा, हॉर्नबिल महोत्सव नागालँडमधील अतिशय प्रसिद्ध असा हा फेस्टिवल आहे. याबद्दल UPSC मध्ये देखील ऑलरेडी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट GELS 2025 कुठे होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रायपूर छत्तीसगड, पर्याय क्रमांक 2 पुरी ओडिशा, पर्याय क्रमांक 3 जयपूर राजस्थान आणि पर्याय क्रमांक 4 भुवनेश्वर ओडिशा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुरी ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एनर्जी लीडर समिट 2025 हे 5 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये पुरी ओडिसा या ठिकाणी पार पडणार आहे. याचे आयोजक आहेत ओडिशा राज्य सरकारचे ऊर्जा विभाग, TBI आणि IIT कानपूर. यासाठीचे थीम आहे पॉवरिंग इंडिया सफिशियन्सी बॅलन्स अँड इनोव्हेशन. या परिषदेमध्ये समकालीन आणि भविष्यकालीन ऊर्जा क्षेत्रातील विषयांवर चर्चा होणार आहे. ओडिशामध्ये आयोजित होणारे हे पहिलेच या प्रकारचे शिखर परिषद आहे. या परिषदेचा उद्देश आहे भारताचा सहकारी संघराज्यवाद आणि 2070 पर्यंत नेट झिरो साध्य करण्याच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाला चालना देणे. तर लक्षात घ्या, ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 ही 5 ते 7 डिसेंबर 2025 या आणि मुळात याचं ठिकाण आहे पुरी ओडिशा. प्रश्न क्रमांक 3. भारतातील एकमेव हिरे उत्पादक जिल्हा
कोणता? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भोपाळ, पर्याय क्रमांक 2 पन्ना, पर्याय क्रमांक 3 रायपूर आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पन्ना. तर मध्य प्रदेशातील पन्ना हिऱ्यांना नुकताच जी-आय टॅग आता मिळालेला आहे. जी-आय टॅग हा 14 नैसर्गिक वस्तूंच्या श्रेणीमध्ये असतो. पन्ना हा भारतातील एकमेव हिरे उत्पादक जिल्हा आहे. पन्ना जिल्हा हा डायमंड सिटी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. पन्ना येथील हिरे कार्यालय हे 1961 पासून कार्यरत आहे. मध्य प्रदेशचे हे 21वे जी-आय उत्पादन आहे. त्यामुळे लक्षात घ्या मध्य प्रदेशातील पन्ना हिऱ्यांना आता जी-आय टॅग भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन ही कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ITBP, पर्याय क्रमांक 2 CRPF, पर्याय क्रमांक 3 BSF आणि पर्याय क्रमांक 4 NSG. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 BSF. तर BSFने नुकतेच दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन हे लॉन्च केलेले आहे. सीमा सुरक्षा बल म्हणजेच BSF याने सुरू केलेले आहे. पहिले पूर्णपणे महिला ड्रोन ऑपरेशन युनिट हे असणार आहे. यांना हवाई देखरेख, गुप्तचर माहिती गोळा करणे, ड्रोन विरोधी ऑपरेशन्स असे प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे. BSFची स्थापना ही 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेली होती. BSFचे प्रमुख आहेत दलजित सिंग चौधरी. तर लक्षात घ्या दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन BSFने सुरू केलेला हा एक उपक्रम आहे आणि 1965 मध्ये BSFची स्थापना आहे आणि सध्यासाठीचे BSFचे प्रमुख आहेत दलजित सिंग चौधरी. प्रश्न क्रमांक 5 हिडमा हा कोणत्या नक्षल संघटनेचा प्रमुख होता? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 CPI-ML, पर्याय क्रमांक 2 पीपल्स वॉर ग्रुप, पर्याय क्रमांक 3 रेड कॉरिडॉर फ्रंट आणि पर्याय क्रमांक 4 पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी. तर सर्वोच्च नक्षल कमांडर हिडमा हा नुकताच आता चकमकीमध्ये ठार झालेला आहे आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना ही मोठी एक यशस्वी अशी कामगिरी त्यांनी पार पाडलेली आहे. आंध्र छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांची ही मोठी कारवाई होती. नक्षलवादाच्या जाळ्यात शेकडो जवान नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेला पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा प्रमुख माडवी हिडमा वय 44 अखेर सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये ठार झालेला आहे. अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यामध्ये झालेल्या या मोठ्या ऑपरेशनमध्ये हिडमा आणि त्याची पत्नी राजक्का सहित 6 नक्षलवादी ढेर करण्यात आले. हिडमा हा सर्वाधिक धोकादायक का होता? कारण त्याने खाली आता मी काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, ज्याबद्दल तुम्हाला हे ऐकून थोडीशी भीती वाटू शकते. कारण हिडमा याने अतिशय क्रूरपणे आपल्या पोलीस ऑफिसर असतील किंवा आर्मी ऑफिसर असतील यांची हत्या केलेली आहे. 2010 मध्ये जो काही दंतेवाडा हल्ला झाला होता, त्यामध्ये 76 CRPFचे जवान शहीद झाले होते. म्हणजे तुम्ही या अटॅकचा स्केल फक्त विचार करून पहा. 2010 दंतेवाडा हल्ला 76 CRPF जवान शहीद. 2013 झीरम घाटी हल्ला नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा यांच्यासह 27 जण ठार. 2021 मध्ये सुकमा बिजापूर हल्ला यामध्ये 22 जवान शहीद झाले होते. तो किमान 26 मोठ्या नक्षल हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. म्हणजे आपल्या बऱ्याचशा आर्मी ऑफिसरला या एका व्यक्तीमुळे प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे लक्षात घ्या हिडमाचा खात्मा होणं हे अतिशय गरजेचं होतं आणि सर्वोच्च नक्षल कमांडर आता हिडमा आता चकमकीमध्ये ठार झालेला आहे. या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं त्रिसीमा म्हणजे आंध्र, छत्तीसगड, तेलंगणा जंगल भागातील नक्षलवाद्यांच्या गुप्त तळावर जवानांनी वेढा घालून तडाखेबंद कारवाई केलेली होती. हिडमाच्या मृत्यूमुळे बस्तर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पट्ट्यातील नक्षल चळवळीचा कणाच मोडलेला आहे, असे सुरक्षा यंत्रणेचे मत आहे. ही कारवाई नक्षल विरोधातील मोहिमेतील सर्वात मोठ्या यशापैकी एक मानली जात आहे. बाजूच्या आर्टिकलमध्ये तुम्ही त्याबद्दल माडवी हिडमा हा कोण होता, कोणत्या जिल्ह्यातील होता याबद्दल डिटेलमध्ये वाचू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे आजचे चालू घडामोडी होत्या. तर अशाच या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. हॉर्नबिल महोत्सव हा कुठे आयोजित केला जातो? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 मणिपूर, पर्याय क्रमांक 3 मिझोराम आणि पर्याय क्रमांक 4 नागालँड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.